जय महाराष्ट्र। जैतापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प असायला हवा की नाही या संदर्भामध्ये राजकीय सुंदोपसुंदी राजकीय वर्तुळामध्ये आपण नेहमीच पाहतो। भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोरासमोर वारंवार येते या मुद्द्यावरून। मात्र आज राजकीय दृष्टिकोनातून नाही तर मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा प्रकल्प किती धोकादायक आहे, किती फायदेशीर आहे हा प्रश्न उद्भवलाय। त्याचं कारण आहे नेपाळमधला भूकंप। अशीच परिस्थिती जर जैतापूरमध्ये उद्भवली तर नेमकं काय होऊ शकतं, कारण जैतापूर भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येतं आणि आतापर्यंत भूकंपाचे अनेक धक्के या भागाला बसू शकलेत। त्यामुळे काय एवढा आग्रह इथेच प्रकल्प उभारण्याचा, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत पर्यावरण तज्ञ सुद्धा असतील, राजकीय नेते मंडळी सुद्धा असतील। शनिवारी नेपाळला विध्वंसक असा भूकंपाचा धक्का बसला आणि क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं। आतापर्यंत मृतांचा जो आकडा आहे तो 3000च्या वरती सुद्धा गेलेला दिसून येतोय। जैतापूरला गेल्या 20 वर्षांमध्ये भूकंपाचे 92 धक्के बसलेले आहेत। हे आवर्जून इथे आता अभ्यासावं लागेल, कारण नेमकं काय कनेक्शन आहे हे पाहायचे आपल्याला। भूकंपाचं जैतापूर कनेक्शन जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या नोंदणीमध्ये भूकंपाची नोंद झालेली आहे आणि त्या नोंदीनुसार सगळ्यात मोठा भूकंप जो होता तो 6.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा होता। जी तीव्रता निश्चितच जास्त असू शकते, कारण जवळच समुद्र किनारा आहे आणि तिथे जर सुनामी जर उसळली तर काय होऊ शकतं हा प्रश्नच आहे। 2009 साली शिवणे गावाला बसले होते भूकंपाचे धक्के, हे जिओलॉजिकल सर्वेमध्ये सांगतायत। भूकंपाच्या धक्क्यामुळेच गावातली घरं सुद्धा पडलेली होती आणि तिथेच हा जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प जर उभारला गेला तर काय होऊ शकतं। जैतापूर हे भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये झोन 3 या विभागामध्ये येतं। जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या नोंदणीमध्ये 1985 ते 2005 या कालावधीमध्ये जैतापूरमध्ये 92 भूकंप झाल्याची नोंद आहे। फुकुशिमा अणुभट्टीमध्ये झालेल्या तिसऱ्या स्फोटानंतर कोणतीही यंत्रणा किरणोत्साराला रोखू शकली नाही हे स्पष्ट झालं। त्यामुळे असे प्रकल्प भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये आणू नये असं मत पर्यावरण तज्ञांना वाटतं। 6 वर्षांपूर्वी जैतापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणे गावामध्ये भूकंपाचे धक्के बसले होते। या भूकंपामुळे गावातली घरं नष्ट झाली। त्यामुळे जैतापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प व्हावा का याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। आता माझ्याकडे हा चतुर्वेदी समितीचा अहवाल आहे। फार महत्त्वाची गोष्ट आहे। 2002 ची स्थान निश्चितीचा साइट सिलेक्शन कमिटीचा अहवाल आहे। वाईट ह्याचं वाटते की हे सांगितलं जात नाही। हे फाउंडेशन कंडिशन हे प्रकरण आहे की पाया घालण्याच्या बाबतची काय स्थिती आहे ती। ह्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट दिलं आहे की हा संपूर्ण सडा जो आहे हा जांबा दगडाचा आहे, लॅटराईट आहे आणि हा अर्थातच रिॲक्टर अणुभट्टीच्यासाठी पूर्ण अयोग्य आहे। खरं तर अनेक बांधकामांसाठी तो अयोग्य आहे, परंतु तो पूर्ण अयोग्य आहे। आणि त्यांनी काय दिलेलं आहे की हा संपूर्ण सडा जो काही चौरस किलोमीटर आहे, 20 ते 30 मीटर उंच आहे समुद्राला खेटून, हा अख्खा काढून टाकावा लागणार आहे। आणि तो काढून टाकावा लागला कारण काळा जो कठीण बेसॉल्ट आहे तो समुद्र पातळीच्याही खाली आहे। ह्याचा अर्थ असा आहे मग की जे काकोडकरांसारखी माणसं सांगत होती ते पूर्ण देशाची दिशाभूल करणारं होतं। ह्याची उंचीमुळे कुठल्याही ही उंची असणार नाही आहे, कारण हा काढून टाकायचा आहे सडा। मग कुठल्याही उंचीच्या सुनामीपासून संरक्षण नाही आहे। कुठलीही सुनामी जर का अरबी समुद्र किंवा त्या पलीकडच्या महासागरांमध्ये उसळली भूकंपामुळे तर ती सरळ आदळेल। आणि जे घडलं फुकुशिमाच्या बाबतीत की वातावरण शीतीकरणाची यंत्रणा बंद पडली किंवा काशिवाझाकीच्या भट्ट्यांना किंवा फुकुशिमाच्या खुद्द तडे गेले, ही पूर्ण गोष्ट इथे घडू शकते। किंवा आदळण्यामुळे शीतीकरण बंद होऊन स्फोट होऊ शकतो। जर असं घडलं तर 5 जिल्हे जवळजवळ निर्मनुष्य करावे लागतील। मुझे डर ये है कि जैसे हमारे रत्नागिरी में जैतापुर में अभी अणु ऊर्जा प्रकल्प लाने की कोशिश हो रही है। जैतापुर और रत्नागिरी ये भी भूकंप का ग्रेड 4 का एक शहर माना जाता है। इसके पहले कई भूकंप वहां हो चुके हैं। रिश्टर 5.5 तक वहां भूकंप हो रहे। भविष्य में मुझे ये डर है कि अणु ऊर्जा जैसा प्रकल्प अगर जैतापुर में आता हो तो अगर दुर्घटना हुई तो क्या हो सकता है मैं सोच नहीं सकता हूं। तो मेरी प्रार्थना है कि भविष्य में इस भूमि का रक्षण करने के लिए जो यार भूमि के ऊपर रहने वाले सारे लोगों का रक्षण करने के लिए शासन ने उसके रक्षा की भी चिंता करनी चाहिए गंभीरता से, ये मैं प्रार्थना करता हूं।
आणि याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मंगल भानुशाली आहेत, नेते भाजपचे. त्यांच्या शेजारीच आहेत राजेंद्र फातर्पेकर, पर्यावरण तज्ज्ञ. त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्याहून असतील अजित अभ्यंकर, जे CPMचे नेते आहेत, आणि अरविंद भोसले शिवसेनेच्या बाजूने आपली जी त्यांची भूमिका आहे शिवसेनेची सगळ्यांनाच माहिती आहे, त्या संदर्भामध्ये बोलतील, खुलासा करतील. विनायक राऊतांनी सुद्धा आज संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर या समस्येची गंभीरतेने या समस्येकडे पाहिलं जाते का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. सगळ्यात आधी मला राजेंद्रजी आपल्याकडे यायचे. 2002चा हा अहवाल, चतुर्वेदी अहवाल, त्यामध्ये जे काही प्रकर्षाने मुद्दे मांडलेले आहेत, सरकारचं कसं काय दुर्लक्ष होऊ शकतं तिकडे? आत्ताच गिरीश राऊतांनी जी गोष्ट सांगितली ती अत्यंत महत्त्वाची आहे. खरं तर भूकंप आणि जैतापूरचा हा जो संबंध आहे तो 2010 पर्यंत लोकांच्या नजरेतच आणला गेलेला नव्हता आणि अजूनही दिला गेलेला नाही. 2010 ते 2013 अशा प्रकारची एक RTIची लढाई करून, म्हणजे अगदी दिल्लीच्या इन्फॉर्मेशन कमिशनरपर्यंत जावं लागलं, NPCIला त्यामध्ये दंड झाला, अशी लढाई करून हे अहवाल मिळवले डॉक्टर BG वाघधरे आणि मंडळींनी, प्रमानन तिवरकर वगैरे माडबनच्या काही लोकांनी. आणि नंतर हे रिपोर्ट्स, ज्याला साईट सिलेक्शन कमिटीचे रिपोर्ट म्हणतात, स्थाननिश्चिती कमिटीचे रिपोर्ट म्हणतात, ते रिपोर्ट आपल्याकडे आले. आता जे राऊतांनी दाखवले त्या रिपोर्टमध्ये जे आलेली गोष्ट आहे ती इतकी धक्कादायक आहे की एखाद्या पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये असे रिपोर्ट आले असते तर ते सरकार कोसळली असती. आता याच्यामध्ये आता राऊतांनी फाउंडेशन कंडिशन बद्दल जे सांगितलं त्याच्या पुढचा भाग असा आहे की ह्या प्रकल्पाच्या खालून, याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अनदर लिनियमेंट इन बिटवीन विजयदुर्ग आणि हमदरा इज कटिंग अक्रॉस. प्रकल्पाच्या खालूनच भूकंपाची रेषा जाते, सिस्मिक लाईन जाते. प्रकल्पापासून 15 किलोमीटर, 10 किलोमीटर, 24 किलोमीटर आणि 25 किलोमीटरवरती आणखी भूकंप रेषा जात आहेत. प्रकल्पापासून 6 किलोमीटर असलेल्या वाघोटन नदीच्या खालून भूकंपाची रेषा जाते. अशा प्रकारे हा अत्यंत भूकंप प्रवणग्रस्त असा प्रदेश असताना याचा जो परिणाम होणार आहे तो इतका विस्तृत असणार आहे की 500 किलोमीटरचा चेर्नोबिलचा ज्यावेळी प्रकल्प फुटला त्यानंतर 30 किलोमीटर आजूबाजूची एरिया आजपर्यंत निर्मनुष्य त्रिज्येची एरिया निर्मनुष्य करावी लागली. हा तर 10,000 मेगावॅटचा प्रकल्प आहे. याच्यामध्ये ती भूकंप रेषा मी आपल्याला दाखवू इच्छितो, म्हणजे निर्मनुष्य करावी लागणारी रेषा ही जवळजवळ 100 किलोमीटर त्रिज्येची असणार आहे. याच्यामध्ये जवळजवळ मोठा भाग रत्नागिरी जिल्ह्याचा, सातारा, सांगली, कोल्हापूरचे मोठे भाग आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि याच्यामध्ये 5 जिल्हे, याच्यामध्ये येणारी जवळजवळ 1 करोडपर्यंत जाणारी लोकसंख्या ही प्रकल्प बाधित असणार आहे. ह्या भागातल्या जनतेला याची कल्पना पण दिली गेलेली नाही आणि उद्या ही लोक खरी प्रकल्प बाधितांची, ग्रस्तांची संख्या ही लोकांसमोर आणली जात नाहीये आणि फसवणूक करून फक्त अंडर रॅप्स ज्याला म्हणतात कव्हरअप केल्या प्रकारे जनतेची दिशाभूल करून, म्हणजे जनतेची उदासीनता म्हणा किंवा जनतेचं अज्ञान म्हणा, याचा फायदा घेऊन हे अशा प्रकारचं महासंकट आपल्यावरती थोपवलं जात आहे. याचा पूर्ण महाराष्ट्राने, पूर्ण देशाने जोमाने विरोध केला. नक्की मी तर म्हणेन की देशाने विचार करायलाच हवा. भाजपने किती विचार केला? 2002चा चतुर्वेदी अहवाल आपल्याला माहिती आहे का? विषय असा आहे की ज्याला आपण भूकंप रेषाच्या खालची रिपोर्ट वगैरे जे म्हणतायत, कुठलाही प्रकल्प जिथे अत्यंत सेन्सिटिव्ह असा विषय असतो त्या ठिकाणी सर्व अभ्यास करूनच नंतर राबवला जातो. म्हणजे ज्यावेळेस ज्या कमिटीने ठरवलं की इथे आपल्याला प्रकल्प आणायचे आहे तर त्यावेळेस दोघं वस्तूचा तिथे आराखडा घेतला गेला की जर हा प्रकल्प आला तर लोकांच्या किती बेनिफिट्ससाठी राहणार, किती फायदा होणार आहे. आणि मी तेच विषयावर येतो आणि ही जे सर्व आता जे सर्वेची गोष्ट समोर आणली गेलेली आहे त्या सर्वेची जे तज्ञ आहेत त्या तज्ञाच्या नजरे ते नाहीये तसं नाहीये, त्यांच्या नजरेत आहे. म्हणजे ती जे म्हणला जात आहेत की एवढा डेंजरस हे ते वगैरे आहे, ते जे तज्ञ तिथे त्यावेळेस होते आणि सध्या पण ते तिथे आहेत, त्यांनाही हा विषय सर्व जाणीव आहे. म्हणजे त्याचा जो अणुप्रकल्प असतो त्या अणुप्रकल्पामध्ये जे टेक्निकल विषय असतो आणि त्यामध्ये सेफ्टी विषयी जे काही प्रिकॉशन घेतले जातात त्यामध्ये कुठेतरी हा विषयाला निश्चित ही नजरे ठेवून त्याचे प्रिकॉशनरी सर्व काही सगळ्या काही प्रिकॉशन खबरदारी घेण्यात आलेली आहे. बिलकुल. अजित जी, आपल्याला हे मान्य आहे का 2002 मधला हा अहवाल दुर्लक्षित अहवाल, आणि जसं राजेंद्रजी आता म्हणत होते की परदेशात जर असा अहवाल सादर झाला असता तर अख्खं सरकार कोसळलं असतं. सरकार कुठलंही कोसळलेलं नाही. हा अहवाल 2002 पासून आजपर्यंत दुर्लक्षित आहे.
100% बरोबर आहे ही गोष्ट की जैतापूरचा अणुप्रकल्प होण्यापूर्वी भारतामध्ये अणुविजेचे जे प्रमाण आहे होण्यापूर्वी म्हणजे त्याचं कामकाज सुरू होण्यापूर्वी जे 2-3% कमी आहे अणुविजेचं आपलं प्रमाण ते वाढवावं अशा प्रकारची वीज धोरण भारताचं नव्हतं. परंतु 2006 साली भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा करार झाल्यानंतर अचानकपणे मनमोहन सिंग सरकारला उपरती झाली की अणुप्रकल्प सगळ्यात महत्त्वाचे आहेत, अणुवीज प्रकल्प. आणि त्याच्यानंतर हे अणुवीज प्रकल्पाचं पेव फुटल्या पद्धतीनं हे जैतापूरचा प्रकल्प त्याच्यामध्ये तयार केला गेलेला आहे. मुळामध्ये जैतापूरच काय पण भारतामध्ये अणुवीज प्रकल्पाची गरज नाही. अणुवीज प्रकल्प हे सेफ नाहीत, स्वस्त नाहीत आणि विश्वासार्ह सुद्धा नाहीत. तिन्ही कारणांनी अणुवीज प्रकल्प भारतामध्ये याच्या पुढं करणं जैतापूर सहित कोणतेही हा महामूर्खपणा आहे अशी आमच्या पक्षाची त्यावेळपासूनची भूमिका आहे. त्याच्यात राजकीय इतर कारणं आहेत अमेरिकेच्या बरोबरच्या संबंधाची म्हणून आम्ही त्याला विरोध केलेला होता. ठीक मी येते आपल्याकडे पण अरविंदजी आपली भूमिका मला ऐकायची पुन्हा एकदा. शिवसेनेने कायमच इथे आग्रह धरलेला आहे, विरोध केलेला आहे. तो तिथले जे शेतकरी आहेत त्यांचा अन्याय, त्यांच्यावरती अन्याय होऊ शकतो किंवा तिथे कसा धोका निर्माण झालेला आहे शिवसेनेने हे वारंवार सांगितलेलं आहे. पण तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही अजूनही मतपरिवर्तन करू शकला नाहीत भाजपचं? प्रथम आज जय महाराष्ट्र वाहिनीवरून नेपाळमध्ये आणि उत्तर हिंदुस्थानमध्ये भूकंपाच्या माध्यमातून जे हजारो निष्पाप नागरिकांचे बळी गेलेत त्यांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करतो आहे. आणि भविष्यामध्ये अशा दुर्घटना घडू नयेत त्यासाठी सुद्धा मी एक चिंतन करतो आहे. आणि हा जैतापूरचा विषय जर आपण म्हणत असाल तर ती सरळ सरळ विषाची परीक्षा आहे. आणि विषाची परीक्षा घेतल्यानंतर निष्पन्न काय होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. तिथे संतडच ओढावेल. राहताना विषय असा शिवसेनेने सत्य परिस्थितीच्या आधारावरती सुरुवातीपासूनच ह्या विषयावरती अभ्यास केलेला आहे आणि आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे जे भविष्यातसुद्धा स्पष्ट असेल की एवढा जर प्रकल्प चांगला वाटत असेल कुणाला कुठच्याही सरकारला मग ते केंद्र सरकार असू देत आणि कुठचंही सरकार असू देत इतकाच प्रकल्प चांगला वाटत असेल तर त्यांनी तो इतरत्र हलवावा किंवा गुजरातमध्ये घेऊन जावा. ज्या गुजरातच्या कच्छच्या वाळवंटामध्ये हजारो 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 हेक्टर जमीन ही कोणत्याही वापराविना पडून आहे जिथे बाजूला समुद्र आहे. आणि मला वाटतं मंगलजी याचं उत्तर देतील की महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प आणण्याऐवजी जर गुजरातमध्ये घेऊन गेला तर बरं नाही होणार का? इतर प्रकल्प जसे आग्रहाने घेऊन जातात. सध्या गुजरातमध्ये जे वीज उत्पादन आहे ते एक्सेस उत्पादन आहे ते बाजूच्या राज्यांना वीज आपण देत आहोत. मी येते आपल्याकडे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गुजरातमध्ये जे नॅचरल रिसोर्सेस आहे ज्यामुळे आपण बघितलं असेल तर भारतात सर्वात जास्त सूर्य ऊर्जा जे आहे ते गुजरातमध्ये आता तिथे त्याचा उपयोग करता येतं. तिथे उपयोग करून घेतोय आपण. तसेच जे आपली विंड फार्म जे आहे तेही तिथे जास्तीत जास्त आहे. आणि गुजरात हा सरप्लस महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्याला लागणारा वीज आणि राज्याला जे आता तुटवडा आहे जे विजेचा त्यामध्ये बेस्ट जे काही कल्पना पूर्वी केलेली गेलेली होती त्यावर इतकं राज्याचा जे काही धन वगैरे ते ऑलरेडी त्या ठिकाणी लागलेलं आहे. बरं म्हणजे राज्याला अरविंदजी आपण ऐकतोय आता मंगलजी सांगतायत की त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश आहे आणि हवा आहे त्याचा उपयोग करून घेतला जातो. राज्यामध्ये सुद्धा हे सगळं उपलब्ध आहे. पारंपरिक ऊर्जा क्षेत्राचा विचार जास्त का होत नाही? मग मला ते सांगायचं आहे की जैतापूर माडबन आणि तो जो परिसर आहे साधारणतः 9 गावं आहेत आणि अंदाजे 968 हेक्टर जमीन त्यासाठी लागणार आहे. यापूर्वीच्या सरकारने नादानपणा केला होता. साधारणतः 246 हेक्टर जमीन ही जबरदस्तीने त्यांनी संपादन केली होती. परंतु रात्राला विषय असा की जैतापूरचं जे क्षेत्र आहे ते भूकंप प्रवण क्षेत्र 4 मध्ये येतं आणि आपण सुद्धा आता दाखवलंय हे तिथे नोंद आहे त्या जिओलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून ती 3 पॉईंट ते साधारणतः 6.3 पर्यंत रिस्टर स्केल होती भूकंप झालेले आहेत. मागच्या 20 वर्षामध्ये 92 पेक्षा जास्त तिथे भूकंप झालेले आहेत. आणि त्या पुढचा विषय असा की महाराष्ट्राची विद्युत आवश्यकता किती आहे तर जेमतेम 4000 मेगावॅटची आपल्याला गरज आहे. अहो MK प्रभू समिती आहे किंवा शासनाने आता ज्या जैतापूरच्या प्रकल्पावरती मागच्या सरकारने जी वेंटिलेटर समिती नेमली होती
त्यांनी सांगितलेले अख्ख्या कोकण पट्ट्यामध्ये जे काही नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आहेत त्याच्यावरती आपण समजा विद्युत निर्मिती प्रकल्प तयार केले तर 4,500 मेगावॅट तिथूनच विद्युत निर्मिती होईल. म्हणजे अतिशय स्वस्त दरामध्ये आणि पर्यावरणाला पोषण असणारी विद्युत निर्मिती ही त्या नैसर्गिक प्रवाहाच्या माध्यमातून होईल. खूप महत्त्वाचा मुद्दा अरविंदजींनी उपस्थित केला. राजेंद्रजी, बिलकुल हे मान्य आहे का आपल्याला? कारण स्वस्तामध्ये आणि व्यवस्थित आपल्याकडे भरपूर ऊर्जा असताना, जी पारंपरिक ऊर्जा आहे, मग जल असो किंवा हवा असो, ती असताना हा आग्रह कशासाठी एवढा? नाही, यासाठी मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. भानुशाली पण इथे दिशाभूल करतायत की महाराष्ट्रामध्ये विजेचा तुटवडा आहे वगैरे, जो तो आत्ता जणू जैतापूर. हे बघा, एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की कोणताही अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण व्हायला 10 ते 15 वर्ष लागतात. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. जैतापूर ज्या टेक्नॉलॉजीवर भेटलेला आहे त्याला इव्हॉल्युशनरी प्रेशराइज रिएक्टर, युरोपियन प्रेशराइज रिएक्टर म्हणतात, EPR, त्या प्रकारचा प्रकल्प जगात कुठेही कमिशन झालेला नाही. त्या प्रकारचे 2 प्रकल्प 2005 आणि 2007 पासून बांधकामात आहेत. एक फिनलंडमध्ये ऑक्लुओटोला आणि एक फ्लेमनविलेमध्ये फ्रान्समध्ये. ते अजून पूर्ण झालेले नाहीत. म्हणजे जवळजवळ आता त्याला 6-7 वर्ष होत आली पहिल्या प्रकल्पाला, तर 10 वर्ष होत आली. आणि त्यांची जी टाइम कम्प्लिशन जो पिरियड आहे तो आणखी 2-3 वर्षांनी एक्सटेंड झालेला आहे. आणि तो पूर्ण होईल की नाही याची कोणालाच शाश्वती नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो की फ्रान्सच्या रेग्युलेटरने 3,500 ऑब्जेक्शन्स काढलेले आहेत फिनलंडच्या त्या प्रकल्प ऑक्लुओटोच्या प्रकल्पावरती. आणि मोदी फ्रान्समध्ये जाण्याच्या आधी 7 तारखेला रॉयटरने लावलेली न्यूज आहे की जो फ्लेमनविलेचा प्रकल्प आहे त्याबाबत फ्रान्स सरकारच्या स्वतःच्या नियामक मंडळाने, ॲटॉमिक रिॲक्टर मंडळाने, त्याचं जे व्हेसल रिॲक्टर आहे त्याचं मटेरियल फॉल्टी आहे आणि इट इज ग्रॉसली डेंजरस. म्हणून जे कोणी हा प्रकल्प बांधू इच्छितात त्या नियामकांना कळवले की याची काळजी घ्या की हे तुम्ही महासंकट स्वतःवर घेता. ही रॉयटरची न्यूज आहे. हे माहीत असताना पण मोदींनी तिकडे जर काही हे केलं असेल तर ते मला माहीत नाही त्यांनी काय कोणत्या त्यांच्या स्वतःच्या ह्याबद्दलचं ज्ञानाच्या आधारावर केलेलं आहे. म्हणजे अत्यंत धोकादायक अशा स्वरूपाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, हे 10,000 मेगावॅट 15 वर्षांनी मिळणार, ती आजची महाराष्ट्राची गरज आहे का? तर मी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्राची इन्स्टॉल कॅपॅसिटी 20,000 मेगावॅट आहे. आता जवळजवळ 14,000 मेगावॅटचं 13 ते 14,000चं जनरेशन होतं महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका एनी पॉईंट ऑफ टाइमला. आणि जो काय हा असतो तो आपल्याला ग्रीडमधून, सेंट्रल ग्रीडमधून 400-500 मेगावॅटचा, 1000 मेगावॅटचा मिळून जातो. आणि जर रिन्युएबलचं म्हटलं तर महाराष्ट्रातले जे दुष्काळी जिल्हे आहेत, उस्मानाबाद, बीड, मराठवाड्यातले, त्याची सोलार कॅपॅसिटी जवळजवळ 50,000 मेगावॅटची, म्हणजे सोलार एनर्जी फोटोव्होल्टाईक प्रोड्यूस करण्याची, ते 50,000 मेगावॅट शाश्वत महाराष्ट्राची जी वीज क्षमता आहे, विजेची जी गरज आहे ती पारंपरिक ऊर्जेतून भागू शकते. मग कशासाठी या अपारंपरिक ऊर्जेचा अट्टहास? त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये गेले होते आणि तिथले जे काही रिपोर्ट सांगतायत, जसं आता राजेंद्रजी म्हणाले की रॉयटर्सने सुद्धा रिपोर्ट दिलेत की हे महासंकट आपण उडवून घेतोय.